परंतु एका वेगळ्या संदर्भात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा, परंतु शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, याची वेळ का आली आहे शेतकऱ्यावर? त्याचं कारण आहे शेतीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अजूनही पारंपरिकच आहे. विज्ञानाची ओढ नाही, तंत्रज्ञानाशी जोड नाही. मग शेती पिकणार कशी? माणसे स्मार्ट झाली, शहरेही स्मार्ट झाली, परंतु शेती स्मार्ट व्हायला अजूनही तयार नाही. आता हाच बघा ना, आपला विठोबा रखुमाई सोबत कशी पारंपरिक शेती करतोय ते. शेतकरी दाता र मोठला बैल दोन तुझं शेती मळ्यात गाण मी गातोय आनंदान. तुझं शेती मळ्यात गाण मी गातोय आनंदान. हा रखमे ओ रखमे, काय म्हणता? काय यंदाचं पीक कसं टैरून वरती आलं? यंदा सगळं इच्छा पुऱ्या होतील असं वाटतं मला. लय खुश आम्ही आज. हरकून जाऊ नका एवढ्यानं. पाण्यानं चाट मारली तर हाय का आपल्या इरीत पिकाला द्यापुरतं पाणी? आणि पीक घरात येईल शेतकऱ्याचं काही खरं नसते. तू म्हणतात हे बी खरं आहे रखमे. या मोठी नन पट पाण्यानं पाणी नाही पुरत आपल्या पिकाला विहिरीचं. मग ते स्प्रिंकलर हवे का ठिबक सिंचन व्हायचं ते कोणी लावलं आपल्या वावरात? तुम्ही तर पुरं शेततळच गायब केलं आपल्या वावरातलं. अहो पैशाची गरज होती म्हणून नाही बांधलं शेततळ. आणि ते स्प्रिंकलर आणि ठिबकचा सेट किती महाग आहे माहिती तुले? 2 पोराचं शिक्षण आहे, घर खर्च आहे. माय मी कसा जुगाड लावतो माय मलाच माहित. काळजी नका करू, देव बरोबर करते. आज ना उद्या येईनच पाणी. जाईन कुठं? चला आता घरी. बघितलं मंडळी, पाणी अडवणं नाही, विहिरीचं पुनर्भरण नाही, ठिबक स्प्रिंकलरचा वापर नाही, मग भूगर्भातील पाणी कुठवर टिकणार? आता बघा कशी केविलवाणी अवस्था झाली आपल्या विठोबाची. रखमे रखमे, घात केला या पाण्यानं. सर उभं पीक करपत चाललं. त्या मस्जिद मध्ये मुस्लिम लोक कसे अल्लाजवळ पाणी मागू राहिले. चला आपणही प्रार्थना करू. गरज बरस प्यासी धरती फिर पानी दे मौला. चिड़ियों को दानी, बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती फिर पानी दे मौला. आता ईश्वराला प्रार्थना करून काय फायदा? अवर्षण हे दैवी संकट नाही तर मानवी आहे. बेसुमार वृक्षतोड, जंगलांचा नाश. पाऊस पडेल तरी कसा? शिवाय कृत्रिम पाऊस पाडणे इतपत इस्रायल, रशिया, अमेरिका सारखं तंत्रज्ञान आपण का नाही आत्मसात करू शकत? प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव ही शेतकऱ्याच्या दैनावस्थेचं एक कारण आहे. आता बघूया विठोबा पुढच्या वर्षी काय पेरतोय ते. ईद कैकय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. टिफन चालते, टिफन चालते. मागल्या वर्षाची भर विठोबा या वर्षी तरी कसा काढतोय ते आता आपण बघूया. यंदाचं पीक लय चांगलं आहे रखमे. फक्त शिल्लकची फवारणी करा लागते यावर्षी.
हे कोण बा? हे पा बरं रामराव भाऊचं सोयाबीन पा बरं कसं हिरवगार, आणि तूर बी पा कशी पानेदार आहे, आणि पराठी पा बरं कशी निप्पक आहे, आणि आपलं सोयाबीन कोणाचं पिवळं पडलं. पा बरं हे पिवळं सोयाबीन, आणि त्या तुरीहून तर जसा आवारा गेला, आणि त्या पराठीवर तर लालच पडला. आपलंच कोण असं झालं बाप्पा, मला तर काही समजून नाही राहिलं. अहो रकमे, त्या रामराव भाऊनं कोण्या माती तपासणारे साहेबाजवळून माती तपासून घेतली म्हणे. त्यानं जसं सांगितलं त्यानं तसं बियाणं वापरलं. का हो? मग आपण कोण वापरलं तसं बियाणं? अरे हट, नाही अजिबात नाही. मला विश्वास नाही त्या माती तपासा साहेबावर. म्या यंदा आपलं स्वस्त्यातलं घरचं बियाणं वापरलं. एवढं महागाईचं बियाणं घ्यायले पैसे नाहीत माझ्याजवळ. का हो? पैसे नाही म्हणता, आणि फवारायला पैसे कुठून आणसा ना? मी काढीन व्याजानं, तू फिकर नको करू. चल घरी, उद्या फवारा काढा लागते. बघितलं मंडळी, माती परीक्षण नाही, कृषी तज्ञाचा सल्ला नाही, सुयोग्य बियाणं नाही, नुसता घाम गाळून कुठं शेती पिकते का राव. आता बघा कशी अवस्था झाली आपल्या विठोबाची. रकमे बरबाद झालं मी यावर्षी. सारं पीक किडीनं रोगऱ्यानं खाऊन टाकलं. जेवढा लावला तेवढा खर्चही निघणं मुश्किल आहे. जाऊ द्या गणी, आपल्या नशिबातच नव्हतं ते पीक, त्याला आपण तरी काय करणार. मले कानी एक गोष्ट लय खटकते बा रकमे. कोणती गोष्ट? आपलं लग्न झालं त्यापासून सोन्याची एकदाणी करायची लय इच्छा आहे बाई, पण बुवार हे पीकच साथ देत नाही. मले सोनं असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. फक्त माया सोनीचं धुमधडाक्यात लगीन करून द्या, आणि माया श्यामेला इंजिनियर बनवा, एवढंच सपन आहे माय. अहो रकमे, तू चांगलं पीक येऊ दे फक्त. मग पाय सोनीचं कसं दणक्यात लग्न देतो करून, आणि श्याम्याचे इंजिनिअरिंगचे पैसे भरले का पोट्ट पुढे मोठं साहेबच होते. फक्त चांगलं पीक आलं पाहिजे. ते का आपल्या हातात आहे का बापा? देवाची मर्जी. चला फनकाळे वेचून घेऊ. मे महिना आहे ना हा, मग मेरूक लागते, मग घाई होते पेरणीची. हो चल रकमे, यंदा आपल्याला लय काम करावं लागते. बघितलं मंडळी, स्वप्नांची किती घरटे लटकलेली असतात बळीराजाची शेतीच्या वृक्षावर. आता आपण बघूया किती स्वप्ने कितपत पूर्ण होतात. लेकरं, काय म्हणता बाबा, काय झालं? आज मी लय खुश आहो. काऊन बरं बाबा? अरे यंदा लय जबर पीक आहे आपलं. पिकावर साधं चिरुटी नाही. श्याम्या तू इंजिनिअरिंग पक्क, आणि सोने ते लगन पाक असं धुमधडाक्यात देतो करून. बाबा मला लग्नापेक्षा तुमचं फाटका बागलीच बदला अगोदर. पाय श्याम्या पोरील कशी काळजी आहे बाई. आणि मला असं वाटते का तुम्हाला? एकदा मला इंजिनियर होऊ द्या, मग बघा कसं सुखात ठेवतो तुम्हाला. पाय रकमे, कशी गुणी लेकरं दिले देवानं आपल्याला. तुम्ही एवढं रात्रंदिवस राबता, दिसत नाही का लेकरायले? बरं झालं रकमे रात्रीची आठवण काढली. आज रात्री मला तुरीला पाणी द्यायला जावं लागते. अजिबात जाऊ नका बाबा रात्रीचं वावरात. रात्रीचं इचू कटक्यात सरपावर पानं चावलं तर, आणि लोक तर असे म्हणून राहिले की आपल्या वावराच्या इकडे अस्वलं फिरतात. अरे श्याम्या, 8-10 दिवस जर वावरात निघाल ना तर ते रोईन हरणं सारं पीक खाऊन टाकतील. असं असेल तर मी येतो मग बाबा तुमच्यासोबत. नाही अजिबात नाही. रात्री इचू काटक्यात आपल्या लेकराले वावरात न्याले इतका बुजदिल नाही तुमचा बाप. तुम्ही फक्त अभ्यासात ध्यान द्या. तुम्हाला पोसाले तुमचा बाप समर्थ आहे. अजून काळजी घ्यायचा स्वतःची, काळजी घ्यायचा मग बाबा स्वतःची. येतो रकमे, मी आणतो कंदील. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया
बघितलं मंडळी, सौर ऊर्जेचा वापर नाही, सौर शेतकूपन नाही, झटका मशीनचा अवलंब नाही. मग जंगली प्राण्यांपासून शेतीची सुरक्षा कशी होणार? सौर पंप असता तर रात्रपाळीने पाणी देण्याची नौबत आली नसती. असो, अस्मानी संकटाशी विठोबानी 2 हात केले. आता वेळ आहे सुलतानी संकटाशी झुंजण्याची. घर एवढं तूर सोयाबीन कापसानं भरलं हाय आणि तुमचा चेहरा कोणाचा दिसू राहिला? मला सांगा बरं तुम्हाला काय झालं तर. अहो काय सांगू तुले, यंदा पीक तर लय झालं पण पिकाला भावच नाही. पिकाले भाव नाही म्हणजे? 7,000चं सोयाबीन यंदा 4 वर आलं, 12,000ची तूर 8 वर आली, 10,000चा कापूस व्यापारी 6 नाही घ्यायला तयार नाही. अरे देवा, या वर्षी माझ्या सोनीचं लगीन धूमधडाक्यात होते का नाही हो? आणि माझ्या शाम्याची इंजिनिअरिंग मला तर काही समजून नाही राहिलं बाप्पा. अहो रकमे, या भावात जर पीक विकलं ना तर जेवढे लावले तेवढ्याचा खर्चही निघणं मुश्किल आहे. सांग, जीव द्यायची पाळी आली मावर आता. तुम्ही काही असं अशोक बोलू नका बाप्पा. पैसा का जीवापेक्षा मोठा आहे का? या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी सोनीचं साधं सुधं लगीन करून देऊ आणि शाम्याला एखादा धंदा टाकून देऊ. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बाप्पा, मलाही टेन्शन येते. मग झोपा आता. या रे लेकरं, हो झाला असेल तर अभ्यास, झोपा आता. बघितलं मंडळी, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी सामना करणारा विठोबा शेवटी कोणता निर्णय घेतोय ते. तुझ्या पायानिशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा शरण यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधार नाही. वाळून उधळतो जीव माय बापा, मन वायुरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. हे देवा, धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. लाज वाटते मला जगण्याची. राबूनी पोरीचं लग्न नाही करू शकलो, बायकोले सोन्याचा मणी नाही करू शकलो, पोराले मोठा साहेब नाही करू शकलो. काय कामाचं असं जगणं? असं जगल्यापेक्षा मी मेलेलं बरं. हे देवा, मी येतो त्यापाशी. रकमे, सोने, श्याम्या, मला माफ कर जा. जातो मी. थांब विठोबा थांब. आत्महत्या हे तुझ्या जीवनाच्या समस्येचं उत्तर नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. कोण असतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याजवळ कसं? मी आहे स्मार्ट शेती, तुझ्या दैनावस्थेचा एकमेव उपाय. स्मार्ट सिटी हे काय असते बाबा? तू करतोयस ती पारंपरिक शेती, मी आहे नवीन विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातील स्मार्ट शेती. हे स्मार्ट सिटी काय होय? तुम्ही काही मला समजून सांगा. एक तर हे माझे 2 कृषी समुपदेशक तुला स्मार्ट शेतीची माहिती सांगते आता. अरे बाबा विठोबा, स्मार्ट शेतीची माहिती ऐक आता. स्मार्ट शेती म्हणजे किमान जागेत कमाल उत्पादन काढण्यात येण्याची शेती. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागतो तुम्हाला. हे कृषी तंत्रज्ञान काय सांगू राहिले बापा तुम्ही मला? ते तंत्रज्ञान म्हणजे रिमोट फार्मिंग, हायड्रोपोनिक, जेनेटिक मॉडिफिकेशन, व्हर्टिकल फार्मिंग, ड्रोन तंत्रज्ञान, एरियल फार्मिंग. तुम्ही हे इंग्रजीत काय सांगू राहिले? मला इंग्रजी समजत नाही, तुम्ही मला मराठीत सांगा. यामुळे पाण्याचा व जमिनीचा अचूक वापर करून शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत करता येईल. यामध्ये शेतकरी शेतात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापर करून संभाव्य किडीचा बंदोबस्त करून अचूक फवारण्या करता येते. त्यामुळे रसायनांचा नाहक खर्च टळेल.
शिवाय स्मार्ट कॅमेऱ्यावर तापमानाचा अचूक अंदाज येऊन पिकांवरील पाण्याच्या ताणावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. स्मार्ट शेतीमध्ये तुम्हाला कृषी तंत्रज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अभियंते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पीक शास्त्रज्ञ इत्यादी तंत्रज्ञानाची टीमचे तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. पेरणी ते काढणीचा जो कालावधी आज 45 ते 60 दिवसाचा सांगण्यात आला, तो कालावधी स्मार्ट शेतीमध्ये 25 दिवसाचा होऊन जवळपास 90% पाण्याची बचत होणार आहे. आधुनिक माल साठविण्याच्या तंत्रामुळे नाशवंत मालाची नासाडी टाळणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाव मिळेपर्यंत शेतकऱ्याला आपला माल टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. डिह्युमिडिफिकेशन तंत्रज्ञानामुळे हवेतील आर्द्रतेचे रूपांतर पाण्यात करणे शक्य होणार असल्यामुळे संपूर्ण शेती प्रक्रिया प्रदूषणमुक्त होणार आहे. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, डाटा ॲनालिटिक्स यामुळे किमान उत्पादन खर्च, कमाल उत्पादन घेणे शक्य होणार आहे. शिवाय सोलर सिस्टीम, सोलर कुंपण, ऑटोमॅटिक मर्शनिंगमुळे विजेची समस्या व जंगली प्राण्यांची समस्या व मनुष्यबळाची बचत ह्या गोष्टी शक्य होणार आहेत. आमच्यासारख्या गोरगरिबांना एवढं महागाईचं तंत्रज्ञान कसं विकत घ्यायचं बापा? विठोबा, ही स्मार्ट शेती तुझ्या येणाऱ्या भाविक पिढीसाठी आहे. एकट्याने खर्च पेलला नाही तर सामूहिक शेतीच्या माध्यमातून हा खर्च विभागता येईल. शिवाय सरकार सुद्धा स्मार्ट शेतीला भरपूर अनुदान देणार आहे. आता पटलं मला तुमचं. श्यामेले इंजिनियर करण्यापेक्षा स्मार्ट शेतीतच टाकतो यंदा. आता सारे शेतकरी लक्षात ठेवा, जर होऊ नये द्यायची शेतकऱ्याची माती, त्यावर एकच उपाय, स्मार्ट शेती, स्मार्ट शेती. जर स्मार्ट शेतीचा वापर केला तरच भारतीय शेतीचे अच्छे दिन येतील. मग आपण सर्वजण म्हणू, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती